शिल्लक राहिलेली शिळी चपाती खायची म्हटलं की सगळेच नाही म्हणतात. कोणाला शिळी चपाती खायला अजिबात आवडत नाही. मग या चपात्या वाया जायला नको म्हणून आपण याचे वेगवेगळे पदार्थ तयार करतो. पण खूप साऱ्या चपात्या जर शिल्लक राहिलेल्या असतील तर त्या वाया जायला नको म्हणून आपण त्यापासून भन्नाट असा एक नाश्ता तयार करणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा ही चपाती आपल्याला बारीक करून घ्यायची आहे. त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये या चपातीचे तुकडे करून टाकायचे, जेणेकरून चपाती व्यवस्थित बारीक होईल. हाताने सुद्धा चुरून घेऊ शकतो, परंतु ते थोडंसं मोठं तुकडं राहतात, त्यामुळे मिक्सरमध्ये घालून मी बारीक करून घेणार आहे, ज्यामुळे अगदी एकसारखे याचे तुकडे होतील. तर बघा, अगदी अर्धा मिनिट फिरवल्यावर सुद्धा अशा पद्धतीने ही चपाती बारीक होते. अशाच पद्धतीने आपल्याला सगळ्या चपाती बारीक करून घ्यायच्या आहेत. आता यापासून मी काय बनवणार आहे हे बघण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. ही रेसिपी बनवण्यासाठी जास्त साहित्याची सुद्धा गरज लागत नाही. अगदी घरात अवेलेबल असणाऱ्या साहित्यामध्येच तयार होते. तर इथे मी एक कांदा, छोटा टोमॅटो आणि कढीपत्ता घेतलेला आहे. सगळ्यात पहिल्यांदा कढई गरम करून घ्यायची. त्यानंतर त्यामध्ये 2 चमचे तेल घातले. तेल छान गरम झालं की यामध्ये शेंगदाणे घालायचे आहेत. शेंगदाणे अगदी कुरकुरीत असे भाजून घ्यायचे आहेत. पोहेसाठी जसे शेंगदाणे भाजून घेतो अगदी तसेच हे शेंगदाणे भाजून घ्यायचे. शेंगदाणे खमंग आणि कुरकुरीत भाजल्यामुळे चवीला सुद्धा छान लागतात. मंद गॅसवरती भाजल्यामुळे शेंगदाण्यांची साल सुद्धा ती तडकली जाते आणि हे शेंगदाणे कुरकुरीत असे भाजले जातात. शेंगदाणे भाजून झाल्यानंतर बाजूला काढून घ्यायचे. आता त्याच तापलेल्या तेलामध्ये थोडीशी मोहरी घालायची, कढीपत्ता घालायचा आणि बारीक कट करून घेतलेला कांदा घालायचा. आता कांदा आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे. अगदी जास्त विरघळेपर्यंत भाजायचा नाही, थोडासा कच्चा राहिला पाहिजे, त्यामुळे चव छान येईल. ही रेसिपी बनवण्यासाठी जास्त वेळसुद्धा लागत नाही. अगदी 5 मिनिटामध्ये ही रेसिपी तयार होते. कांदा थोडासा भाजून झाला की यामध्ये टोमॅटो घालायचा आहे आणि टोमॅटोसुद्धा एखादा मिनिट तेलामध्ये छान परतून घ्यायचा. या रेसिपीला बऱ्याच ठिकाणी वेगवेगळे नावं आहेत, जसं की गाव बदललं की नाव बदलतं असंच काहीसं आहे. टोमॅटो थोडासा भाजून झाला की त्यामध्ये जिरं घालायचं. त्यानंतर हळद, गरम मसाला आणि लाल तिखट घालायचं. आता हे मसाले छान तेलामध्ये परतून घ्यायचे. यामध्ये आपण पाणी घालणार नाही, त्यामुळे तेलामध्येच हे मसाले छान भाजून घ्यायचे. मसाले थोडेसे भाजून झाले की यामध्ये आपण बारीक करून घेतलेली जी चपाती आहे ती घालायची आणि यामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची. शिळी चपाती आहे तरीसुद्धा अगदी मऊ चपाती होती, त्यामुळे इथे मी अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही. जर चपाती कडक झालेली असेल किंवा अगदीच वातड झालेली असेल तर थोडासा पाण्याचा शिंतोडा यावरती द्यायचा, म्हणजे चपाती अगदी मऊ पडते. जास्त पाणी अजिबात वापरायचं नाही, नाहीतर चपातीचा एकदम लगदा होऊन बसेल. आता हे मिक्स करून झाल्यानंतर त्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि अगदी फक्त 2 मिनिटं याला छान वाफ देऊन घ्यायचे. त्यामुळे चपाती अगदी मऊ पडेल आणि जे काही आपण मसाले घातलेले आहेत ते चपातीमध्ये व्यवस्थित मुरले जातील. तर बघा, मस्त असं चपातीचे तुकडे जे आहेत ते तयार झालेले आहे. बऱ्याच ठिकाणी याला फोडणीची पोळी म्हणतात किंवा मग चपातीचा चिवडासुद्धा म्हणतात. आमच्याकडे याला चपातीचे तुकडेच म्हणतात. कधीही उरलेल्या शिल्लक राहिलेल्या चपात्या वाया जायला नको, त्यामुळे अशा पद्धतीने आम्ही चपातीचे तुकडे बनवत असतो. किंवा मग कधी गोड खावंसं वाटलं तर चपातीमध्ये गूळ घालून याचे लाडूसुद्धा तयार करून घेतो. चपातीचे लाडूसुद्धा खायला खूप टेस्टी लागतात. तर उरलेल्या शिळ्या राहिलेल्या चपात्यांचं तुम्ही काय करता हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा. सगळ्यात शेवटी भाजून घेतलेले शेंगदाणे घालायचे, म्हणजे जे जसेच्या तसे कुरकुरीत राहतील आणि मस्त असं टेस्टी हा नाश्ता तयार झालेला आहे. तर अगदी सकाळच्या घाई गडबडीच्या वेळेतसुद्धा 5 मिनिटात तयार होणारी ही रेसिपी आहे. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा व चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.